नमस्कार, मी लाघवी ओम सावंत डेव्हिड लीडर या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते। आज आपण जाणार आहोत थेट बारामतीला। तिथे सुप्रिया सुळेंसमोर आव्हान आहे ते आपला बालेकिल्ला टिकवण्याचा। पाहूया प्रचाराचा एक दिवस सुप्रिया सुळेंसोबत। डेव्हिड लीडर मध्ये आपण आज फिरणार आहोत सुप्रिया सुळेंसोबत। प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। संपूर्ण देशाचं लक्ष ज्या बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले, तिथल्या त्या विद्यमान खासदार आहेत। या अंतिम टप्प्यामध्ये प्रचाराच्या दिवसभर त्यांच्याकडून अत्यंत वेगवान प्रचार केला जातोय, इतका की अगदी नाश्ता दुपारचं जेवण सुद्धा त्यांनी गाडीत घ्यायचं ठरवलंय। आज दिवसभर त्या कशा या सगळ्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहेत ते आपण पाहूया। चला ताई, अंतिम टप्प्यात प्रवास आहे, प्रचार जो आहे तो आलेला आहे। किती प्रचाराची धामधूम आहे आणि कशी ही धावपळ आम्ही पाहतोय? तुम्ही अगदी पळत सुटताय एक सभा झाली की दुसऱ्या सभेसाठी। एक तर मी 5 वर्ष अशीच धावते आणि मी बऱ्याच वेळा जेवते लोकांच्यात असतानाच। म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये आला 5 वर्षात तेव्हा मी लोकांच्यातच जेवते आणि अनेक वेळा मी गाडीतच जेवते। त्याच्यामुळे माझ्यासाठी हे काही नवीन नाही। फक्त 10 वाजल्याची जी डेडलाईन असते, जी एरवी आम्हाला नसते, त्याच्यामुळे एरवी मग भाषणं जरा चालतात कधी कधी, किंवा थोडासा उशीर झालेला तर चालतो। आज तो चालणार नाही, कारण का नियम कायदे असतात आणि नियम कायद्यात काम करणं हे आम्हीच नियम कायदे पार्लमेंटमध्ये बनवतो। त्याच्यामुळे तिची अंमलबजावणी आम्ही अतिशय चौकसपणे केली पाहिजे। काय तुमचं आता एकूण असेसमेंट आहे? शेवटच्या टप्प्यामध्ये प्रचार आहे, मतदान जे ते होईल, मात्र वातावरण प्रचंड तापलंय। अमित शहांची सभा अगदी संपूर्ण लक्ष बारामतीवरती विरोधी पक्षाने किंवा भाजपनं केंद्रित केलंय। सुरुवातीपासून तुम्हाला चोक करायचे प्रयत्न जे आहेत ते पूर्ण करण्यात आले। अगदी उमेदवार देण्यापासून तो तुमच्याच संबंधित शोधण्यापासून प्रचंड तयारी भाजपनं केली। अनेक मंत्री, गुजरातचे काही लोक येऊन बारामती मतदारसंघामध्ये काम करतात असंही म्हटलं जाते। काय खरी परिस्थिती आणि तुम्ही कसं या आव्हानाला तोंड देता? आता तर मी आयुष्यात सगळ्या गोष्टींना आव्हान म्हणून बघते। एक दुसरी गोष्ट, ज्यांना बारामती खरंच मनापासून हवी आहे त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की 4 वर्ष 11 महिने तुम्ही कुठे होता? आता लास्ट मिनिट येऊन साम दाम दंड भेद हे करून जी त्यांचीच नीती असं तेच म्हणतात, मी नाही म्हणत आहे, त्यांनीच सांगितलं की ते असं राजकारण करतात। त्यामुळे दुर्दैव आहे की लोकांच्या रोजच्या सुखदुःखात हे कधीच नव्हते आणि दरवेळीच दर 5 वर्षांनी 4 वर्ष 11 महिने झाले की ह्यांना जाग येते आणि बारामतीचं प्रेम येतं। आणि ह्याचा अर्थ त्यांना विकास नाही करायचा आहे, ह्याच्यात फक्त राजकीय हेतू आहे। आणि दुर्दैव आहे की ज्यांनी 2014 साली विकासाच्या नावावर मतं घेतली, आज त्यांना फक्त सत्ताप्रिय आहे ह्याच्यातच। आणि जितकी त्यांना बारामती हवी आहे की ती इतक्या यंत्रणा लावते, त्याचा मला अभिमानी वाटतो आणि कौतुकी वाटतं। आणि एक गोष्ट मी आवर्जून तुम्हाला सांगते की मी अशा उंबरठ्यावर आज उभी आहे ज्याच्यात मी स्त्रीभ्रूण हत्येत अनेक वर्ष काम केलं आहे आणि आज एक लेकीच्या विरोधात आज ते उभे राहिलेत असं त्यांचंच भाष्य आहे। म्हणून मला दासू वैद्यांची एक कविता आठवते ज्यांनी माझ्यासाठी स्त्रीभ्रूण हत्येच्या वेळेस लिहिली होती की श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी। तुमची ही कविता अगदी पवारसाहेबांनी तुमच्या नात्याला सुद्धा साजेशी आहे। या सगळ्यामध्ये विरोधकांकडून एक वातावरण पेटवलं जाते, चर्चा ज्या आहेत आता सध्या सोशल मीडिया गॉसिपिंग हे फार परिणामकारक ठरतं या निवडणुकांमध्ये। आपण पाहतोय पवारसाहेब हे बारामतीच्या निवडणुकीला अगदी शेवटच्या दिवशी शारदाश्रमच्या वडाच्या झाडाखाली सभा घेतात, इतर वेळी ते लक्षही द्यायचं नाहीत, अशी इथून मागची प्रचाराची रणनीती होती। मात्र यावेळेस पवारसाहेबांनी दौंडमध्ये स्वतः बैठकीत दिला। नाही, ते दर इलेक्शनला दौंडला जातात। प्रत्येक तालुक्यात एक राऊंड असतो त्यांचा। विरोधकांचं हेच म्हणणं आहे की स्वतः पवारसाहेबांना इथं गुंतवून ठेवण्यामध्ये त्यांना यश आलं, किंवा तुम्ही सुद्धा पायाला भिंगरी लागल्यासारख्या प्रचार करतायत, दादा सुद्धा करतायत। अनेक पक्षातले इतर ठिकाणी जिथं निवडणुकांचे 2 टप्पे पार झाले तिथलेही काही कार्यकर्ते आलेत। हे सगळं करण्यासाठी भाजपची जी रणनीती होती की तुम्हाला इथं बारामतीमध्ये अडकवून ठेवायचं, त्याच्यामध्ये ते यशस्वी झालेत असं त्यांचा दावा आहे। ते दावा रोजच करतात। ते 15 लाख देणार होते, दावा करतच होते, 2 कोटी नोकऱ्या, त्याच्यामुळे त्यांच्या दाव्याला मी पाय महत्त्व देत नाही। आणि ते अर्थातच वर्तमानपत्र वाचत नाहीत, कारण का पवारसाहेब रोज एका वेगळ्या जिल्ह्यात सकाळी असतात आणि संध्याकाळी दुसऱ्या, त्याच्यामुळे सगळे आरोप हास्यास्पद आहेत। आणि माझं म्हणणं आहे की तुमचे 25 लोक अनेक राज्यातून येऊन बारामतीत थांबतात, तुमचे देशाचे अध्यक्ष येतात, मुख्यमंत्री एक नाही 4 सभा घेतात, ते चालतं। आणि आम्ही कष्ट केले जे आम्ही
5 वर्ष नाही, गेले 50 वर्ष कष्ट करतोय ते त्यांना दिसत नाही. एक आणखी एक गॉसिप चर्चेत होतं, ते म्हणजे मोदींची सभा होणार होती आणि ती मोदींची सभा पवार साहेबांनी त्यांच्या संबंधांमुळे रद्द झाली आणि ही बारामतीची लढाई ही कॉम्प्रोमाइज केली बीजेपीने, असं एक सोशल मीडियातलं वातावरण जे ते सुद्धा झालं. आणि अमित शहानी बारामतीच्या सभेत आज सांगितलं की ही काही दिखाव्याची लढाई नाहीये, आम्ही लढतो आहोत म्हणून. नेमकं काय? हे असे जर अमित शाह हे बडत असतील तर ह्या सगळ्याची उत्तरं त्यांनीच दिली पाहिजेत ना, कारण का आम्ही कधीच कुणावर कधी कॉम्प्रोमाइज, आम्ही कधीही पातळी सोडून कुणावर कधी टीका केली नाही. आणि मी कधी माझ्यावर एवढी पातळी सोडून आमच्या कुटुंबावर टीका केली त्याचं कधीतरी मी उत्तर दिलंय का? मी कधी दिलं नाही की देणार नाही, कारण का माझ्यावर कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेले आहेत आणि माझं कोणाची वैयक्तिक भांडण नाही आहे. मला कुठे लग्न करून नांदायचे? तुम्ही आता दबंग लेडी म्हणून 2 दिवसापासून चर्चेत आलात. एका बाजूनं कार्यकर्ते तुम्हाला दबंग म्हणतायत, भाजपकडून तुमच्यावरती आरोप होतोय की तुम्ही दादागिरी करता. विजय शेवाळ्यांच्या बाबतीमध्ये जो फोन कॉल लीक झाला त्या फोन कॉलवरून तुमच्यावरती टीका करण्यात आली. आता कार्यकर्ते तुम्हाला दबंग म्हणतायत, विरोधक तुम्हाला दमदाटी करतायत असं म्हणताय. तुमचं स्वतःचं या सगळ्या घटनेकडे बघायचं तुम्ही कसं पाहता? तुमचा एक कार्यकर्ता ज्याला तुम्ही जीवापाड सांभाळलेला असतो तो अचानक सोडून जातो आणि त्याच्यावरून निघालेलं हे फ्रस्ट्रेशन होतं की आणखी काही? नाही, याचं उत्तर तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे की जर मीच कुणाला धमकी दिली असेल तर ते पोलीस स्टेशनला का नाही गेले, मीडियात का गेले? चीप पब्लिसिटी आहे आणि पब्लिसिटीसाठी म्हणजे इलेक्शन हातातून जातंय म्हणून किती डेस्परेट की माझ्यावर खोटे नाटे आरोप करतायत. आणि हे हास्यास्पद आहे, कारण या महाराष्ट्राने मला 10 वर्ष पाहिलेलं आहे आणि आमच्या पक्षातून खूप मोठे नेते पण गेलेले, ते का पहिलं आउट गोईंग नाही आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला, तुमचं असेसमेंट काय, किती मतांनी तुम्ही विजयी व्हाल? मी दमदार मताने निवडून येईन. मी पार्लमेंटमध्ये विरोधातली खासदार असले तरी अव्वल नंबरमध्ये पास झाले. ह्याही इलेक्शनमध्ये मतदार आणि सत्याने आणि माझ्या कार्यकर्ते मतदार आणि सत्य आणि काम या मेरिटवर मी ह्याही वेळीच पास होईन. सुप्रिया सुळेंबरोबरची ही बातचीत आपण इथंच थांबवतोय. शेवटच्या सभेकडे त्यांचा दौरा जो आहे तो सुरू झालाय. आजच्या शेवटच्या सभेकडे त्यांचा दौरा सुरू झालाय. दिवसभराच्या प्रचारामधली ही शेवटची सभा असणार आहे. या सगळ्या धामधुमीमध्ये राजकीय प्रश्नांना त्या तोंड देत आहेत. विरोधकांच्या ज्या कुरघोड्या आहेत त्यांना प्रतिकार करत आहेत, त्यांना उत्तरं देत आहेत. त्यांच्या विरोधात जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याच्यावरती सुद्धा ते उत्तरं शोधत आहेत. ही धामधूम दिवसभर आम्ही पाहिली. याच वेगाने याच स्पीडने त्या लोकांपर्यंत पोहोचत आहेत. आता ज्या लोकांपर्यंत त्या पोहोचल्यात त्यांच्या कामाचं प्रतिबिंब हे त्यांच्या मतदानामध्ये दिसतं का हे आपल्याला 23 मेला कळणार आहे. मात्र तूर्तास त्यांना शुभेच्छा. ब्रेकनंतर थेट जाऊया रावेरला. तिथं रक्षा खडसे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाहूया प्रचाराचा एक दिवस रक्षा खडसेंसोबत. आपण येऊन पोहोचलो आहोत जळगाव जिल्ह्यातल्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये. या ठिकाणी हेवीवेट नेते भाजपचे एकनाथ खडसे यांच्या सुनबाई या ठिकाणाहून प्रचार करत आहेत. पण यापेक्षाही रक्षा खडसे यांनी आता स्वतःची ओळख या ठिकाणी निर्माण केलेली आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सांगाल की मतं का द्यावीत रक्षा खडसेंना? मतं याच्यासाठी दिली पाहिजे लोकांनी की जे आश्वासन आम्ही 2014मध्ये लोकांना दिलेलं होतं की केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही इथे हायवेचे कामं सुरू करू, रेल्वेमध्ये बऱ्याचशा सुधारणा करू, सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचू आणि ज्या काही व्यवस्था आहे, विमानसेवा झाली किंवा पासपोर्ट ऑफिस झालं, जे केंद्र सरकारशी निगडीत आहे त्या सगळ्या योजना आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. आणि आम्ही फक्त बोलून दाखवलं नाही तर आम्ही करून दाखवलं प्रत्यक्षामध्ये. कारण की आज लोक हे सगळे कामं अनुभवत आहे. आम्ही असं म्हणणार नाही की 100% आम्ही सगळं काही करून दिलं, पण नक्कीच एवढं तर मी विश्वासाने सांगू शकते की आज जवळपास जर मतदारसंघाचा आढावा घेतला किंवा जनतेचा आढावा घेतला तर नक्कीच 70 ते 80% कामं आम्ही पूर्ण करायमध्ये यशस्वी झालेलो आहोत. आणि ज्या काही प्रस्तावित योजना ज्या काही आहे तर त्याच्याही सगळ्या मंजुरी ह्या फायनल स्टेजला आलेल्या आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये ह्या सगळ्या योजना आहेत. पण नक्की कारण गेल्या पूर्ण आता भारतात आपण चित्र पाहिलं तर नरेंद्र मोदी यांना मतं द्या. खऱ्या अर्थानं उमेदवारचा चेहरा दडपला जातो का? आणि विशेष म्हणजे मोदींना पाहून मतदान करावं की उमेदवाराला पाहून मतदान? नाही, असं कधीही आमच्या नेत्यांनी म्हणजे आदरणीय नरेंद्र मोदी यांनी कधी सांगितलं नाही. वेळोवेळी आम्हाला त्यांनी हेच सांगितलं की आपण प्रत्येक उमेदवाराने किंवा प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये त्याचं वेगळं नेतृत्व किंवा त्याचं कर्तृत्वाने त्याने त्याची ओळख निर्माण करावी. आणि हेच आम्हाला त्यांनी 5 वर्षामध्ये शिकवलं. हंबर्डी गावाचा प्रचार जो आहे तो येथून आता पुढे परत सुरू होणार आहे. आपण पुढच्या गावाला देखील जाणार आहे. काही प्रश्न आणखी आहेत
आपण ते देखील आज दिवसभरात रक्षा खडसे यांना विचारणार आहोत आणि पुढच्या प्रवासाला आता त्या ठिकाणी निघाल्यात आणि पुढे बैठका असतील, सभा असतील तर सभा देखील संबोधित करणार आहे. रक्षा खडसे यांच्यासोबत आपला प्रवास पुढे देखील सुरू राहिला आहे. आता आपण पुढच्या गावाला म्हणजे सभेच्या ठिकाणी त्या ठिकाणी निघालो आहे. काही प्रश्न अजूनही या ठिकाणी अनुत्तरित आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. एक जळगाव जिल्ह्यात कायम चर्चा राहिली आहे गिरीश महाजन विरुद्ध एकनाथ खडसे, यामुळे जिल्ह्याचा विकास देखील थांबला अशी चर्चा दोन्ही मतदारसंघात आहे. यावर काय उत्तर असेल? हे जे काही लोकांचं म्हणणं आहे, मी याला काही खूप जास्त काही बोलू नाही शकत या मुद्द्यावर, पण मला नक्कीच असं नेहमी वाटत राहिलेलं आहे की ह्या आदरणीय नाथाभाऊ आहे, त्यांनी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीची इथे स्थापना केली. म्हणजे आधीसुद्धा काम होतं, पण जास्त काम आदरणीय भाऊंच्या माध्यमातून वाढलं. आणि त्याच वेळेस गिरीश महाजन काका आहे, त्यांनी सुद्धा राजकारणात एंट्री केली. आणि दोघं नेते सोबत काम करताना लोकांच्या तोंडातनं मी त्या चर्चा ऐकलेल्या आहे की दोघांनी राजकारणात खूप सोबत काम केलेलं आहे. एक कुटुंब म्हणून त्यांनी नेहमी काम केलं आपल्या जिल्ह्यासाठी. पण मधल्या कालखंडामध्ये गैरसमजमुळे जो काही दुरावा त्यांच्यामध्ये झालेला आहे, नक्कीच त्याचा खेद मलाही वाटतो की आज जर ते दोघं नेते एकत्र जर राहिले असते तर नक्कीच अजून भर पडली असती आपल्या विकास कामांमध्ये. पण हे असलं जरी पण तरी दोघं नेत्यांकडनं मला कधी अशी वागणूक मिळाली नाही. दोघं नेत्यांनी म्हणजे नाथाभाऊ तर स्वतः माझे बाबाच असल्यामुळे काही प्रश्नच नाही, पण गिरीश काकांनाही कधी मला तशी वागणूक दिली नाही. त्यांनी नेहमी मुलगी म्हणून मला ट्रीट केलं आणि नेहमी दोघांचं मार्गदर्शन माझ्या पाठीमागं राहिलंच, दोघांचं सहकार्य राहिलं. त्याच्यामुळे मी हे 5 वर्ष खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आता हा जो डेव्हिडचा प्रवास आहे तो या देखील पुढे सुरू राहणार आहे. काही गावांच्या भेटी देखील आहेत. आता आपण पुढच्या प्रवासाला निघूया. चला तर आपलं भलं करणाऱ्या रक्षाताई खडसेंचं आपण वाढवूया बळ. लड़ाई जिंदगी की हो या राजनीति की, थकना बिलकुल मना है. आपण आता पाहिलं प्रचाराची रणधुमाळी, दौरे, संघर्ष यात्रा असतील, या सगळ्या गोष्टी संपल्यानंतर आता मध्ये कुठेतरी एक छोटीशी विश्रांती म्हणून आपण या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी निदान जेवण नसेल, साधी चहा, म्हणजे कारण दिवसभराचा प्रवास एवढा मोठा आहे की हा चहा आपण आता सोबत घेणार आहोत आणि काही प्रश्नांची उत्तरं देखील रक्षा खडसे यांच्या कडून घेणार आहोत. पण चहा घेऊ शकतो? ताई, संघर्ष, आता आपण संघर्षाची सुरुवात केली. खूप मोठा संघर्ष तुम्हाला या ठिकाणी करावा लागला आणि या निवडणुकीत देखील संघर्ष तुमची बाट सोडायला तयार नाही आहे. नाथाभाऊंचा आजारपण असेल, घर असेल, या सगळ्या गोष्टींमधून दिवसभराचा संपूर्ण प्रवास आणि एकूण हाताळ काय, कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्यांना हँडल करता? मी पहिल्यात आधी हेच म्हणेल की संघर्षातूनच आपण खूप गोष्टी करायला शिकतो आणि तीच म्हणजे आता परिस्थिती दरवेळेस माझ्यावर तशी येत राहिलेली आहे की बरेचसे संघर्ष आयुष्यात आले, पण नक्कीच त्या माध्यमातनं काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्यावेळेसही आहे. पण जेव्हा आम्ही काम करत असतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला लक्षात येतात की आपली बाजू कोणती चांगली आहे, कोणती वाईट आहे, आणि या माध्यमातून दुरुस्ती करत करत आपण पुढे जात असतो. दिवसभराचा प्रवास कसा राहतो? प्रवास आता सध्या इलेक्शनच्या काळामध्ये मी असं म्हणेल की सकाळी मला 6 वाजता घरातनं निघावं लागतं, कारण की मतदारसंघ एवढा मोठा असल्यामुळे चोपडा झाला, त्याच्यानंतर नांदुरा तालुका झाला, इकडे पाचोरा जामनेर झालं, तर 1.5 ते 2 तास प्रवासामध्येच लागून जातात. आणि आम्ही प्रयत्न करत असतो की सकाळी लवकरात लवकर 8 वाजता प्रचार सुरू झाला पाहिजे, कारण की आता ऊन खूप आहे तरीसुद्धा आम्ही फिरतोय आणि रात्री 10:30-11 वाजतात आम्हाला पूर्ण आटोपता आणि घरी पोहोचतो 12:30-1 वाजतोय. पण शेवटी ही परीक्षाच म्हणावी लागेल, कारण की आपली जेव्हा परीक्षा असते तर आपण विचार नाही करत की वेळ किती होतोय, आराम केला पाहिजे. शेवटी आपल्याला ते टार्गेट पूर्ण करायचं असतं आणि तसंच ही निवडणूक पण आमच्यासाठी आहे. महिलांचे प्रश्न अनेक मतदारसंघात आहेत.
कारण आजही टँकरची संख्या जर आपण पाहिली तर या भागात सर्वात अधिक आहे. त्याचा जो परिणाम आहे तो महिलांवरच होतो. आणि रोजगार खऱ्या अर्थानं जर जळगाव जिल्हा जर पाहिला तर रोजगाराचे प्रश्न खूप मोठे आहेत. लोकांच्या म्हणजे पुरुषांच्या रोजगाराचा प्रश्न तर गंभीर आहे, पण त्यापेक्षा महिलांचा रोजगाराचा प्रश्न आहे. महिला खासदार म्हणून महिलांच्या या 2 प्रश्नांकडे कसं पाहतो? पहिला प्रश्न मी सांगेल की टंचाई नक्कीच आहे. ती फक्त जळगाव जिल्ह्यापुरता नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. आणि ह्या 5 वर्षामध्ये सरकारच्या माध्यमातून बऱ्याचशा उपाययोजना केल्या गेल्या आहेत. जसं की जलयुक्त शिवारच्या माध्यमातून बंधारे टाकण्यात आलेलं आहे, नाला खोलीकरण झालेलं आहे, छोटे मोठे धरणांचे कामंसुद्धा झालेले आहे की जेणेकरून ॲटलिस्ट पाऊस पडल्यानंतर पाणी लोकांना मिळेल. कारण की जे इरिगेशनचे कामं आहे याला कालावधी जास्त लागणार असतो, तर त्याला थोडं वेळ लागतो त्या सगळ्या प्रोसेसला. तेही कामं सोबत सुरूच आहे. पण आता निसर्गाचाच पाऊस नसल्यामुळे ह्या उपाययोजना करूनही सध्या आम्हाला यश मिळालेलं नाही आहे. म्हणून सरकारने गेल्या मागच्या 5 वर्षापासून झाडं लावा ही मोहीमसुद्धा राबवली जाते. आणि ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी मी तरी समजते की निसर्गाला जपणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि रोजगाराच्या संदर्भात मी म्हणेल की जसं तुम्ही सांगितलं की महिलांनाही आज 2 पैसे कमवायची संधी मिळाली पाहिजे. आणि जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये जाते तेव्हाही मी रिअलाईज करते की आज महिला शिकलेली आहे, पण तिलाही वाटतं की माझ्या हातांना काम मिळालं पाहिजे. म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही बचत गटाच्या माध्यमातून आता छोटे छोटे व्यवसाय त्यांना ट्रेनिंग देणे, मार्केटिंग करणे याची सुरुवात आम्ही आता केलेली आहे. आणि चांगला रिस्पॉन्स मला मिळतो आहे. नक्कीच ह्यावेळेस आपण बघणार की जेवढ्याही सरकारी योजनेमध्ये जास्तीत जास्त महिला सहभागी झालेल्या आहे की ज्या माध्यमातून ते त्यांचं कुटुंब पुढे आणायचा प्रयत्न करतात. आणि ह्यावेळेस मी एवढंही चॅलेंज करते की मतदानाच्या बाबतीमध्ये पण ह्यावेळेस महिला अग्रेसर असतील आणि पुढे येऊन ते काम करतील. प्रवास, थोडी विश्रांती आणि पुन्हा राजकीय प्रवासाला सुरुवात. आता पुढे हा मतदारसंघ खूप मोठा आहे आणि दिवस फक्त